नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व भक्तांचं माझं श्री स्वामी समर्थ महाराज की जय या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मंडळी, आपण स्वामींचे भक्त. आपण स्वामी सेवा केल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. आपल्या जीवनामध्ये रोजच्या अनेक अडचणी, संकट, टेन्शन, स्ट्रेस, भीती, काही मराठी काही तर बरंच काही सुरू असते. कधी कधी तर त्या कारणामुळे झोप पण लागत नाही. पण मला असं तोडगा सापडलाय जे मी सांगू इच्छिते की तुम्ही तो अंमलात आणा. तुम्हाला सांगायची खूप इच्छा होती म्हणून मी खास हा व्हिडिओ बनवत आहे. मला ना कधी कधी खूप टेन्शन आलं किंवा खूप मोठी जबाबदारी आली किंवा जीवाची धाकधूक झाली किंवा असं काहीतरी जीवनात घडत गेलं की जेणेकरून असं वाटायला लागतं अरे बापरे आता कसं होणार, किंवा मग पुढच्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टींमध्ये विचार करायला लागते किंवा त्याचं टेन्शन मी आजच घेऊन बसलेले असते. मग अशा वेळी सुचत नाही, मग अशा वेळी कामातही लक्ष लागत नाही आणि घरातही चिडचिड होते. त्यावेळेस मला आता असा काही उपाय सापडला नाही जो मी रोज करते किंवा मला जेव्हा तसं जाणवतं की आता आपल्याला काहीतरी टेन्शन आहे किंवा मग आपल्याला त्रास होणार आहे किंवा त्रास होतो किंवा आपण अति भविष्याचा विचार करतोय, त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगते ते जर तुम्ही तसं केलं ना तर मला खरंच मनापासून वाटतं की आपल्याला असं टेन्शन असं काही राहणारच नाही. सगळ्यात मेन तर स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहे, म्हणजे आपल्याला जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीचा त्रासही नाही, भीती नाही, संकटही नाही. पण आपलं मन जे आहे ना ते कुठेतरी डगमगत असतं किंवा भीतीही मनात राहतेच. आपण मनुष्य म्हटल्यावर भीतीही मनात येणारच आणि असतीच आणि पुढचाही विचार आपल्याला करतो आणि करावाही लागतो, दोन्ही पण गोष्टी आहेत. तर जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल तुम्हाला भीती वाटते, तुम्ही पुढचा अति विचार करताय, डोक्यातून एक गोष्ट जातच नाही, तीच गोष्ट सतावत आहे किंवा कुठल्या गोष्टीची मनात भीती आहे, आपल्याकडून काही चुकी झाली असेल, असं कुठल्याही गोष्ट घडलेली असेल ना तर सर्वात सोपा एकच उपाय आहे. मन डोकं शांत ठेवणं, थोड्या वेळ आपलं पडून घेणं म्हणजे अंग टाकणं आणि डोळे बंद करणं आणि फक्त स्वामी नामाचं नामस्मरण करणं. ह्या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना, ज्यावेळेस तुम्ही हे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र करत डोळे मिटून पडले असत ना, अचानक तुम्हाला झोप लागली तर अतिउत्तम. पण जरी झोप न लागली तुम्ही एक तास जरी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत गेले ना, तुम्ही ज्यावेळेस उठाल ना त्यावेळेस तुम्हाला इतकं फ्रेश वाटतं आणि इतकं हलकं झाल्यासारखं वाटतं ना, तुम्हाला प्रश्न पडतो अरे मी किती क्षुल्लक गोष्टीवर, ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी विचार करत होतो किंवा त्या गोष्टीचं टेन्शन घेतलं होतं किंवा त्या गोष्टीचं खूप मोठं संकट येणं असं वाटलं होतं, पण तिथं काहीच नव्हतं. चला जाऊ दे, फक्त एन्जॉय होईल, जे होणार आहे ते होणारच आहे, स्वामी आहे ना आपल्या पाठीशी, मग जाऊ दे. आणि तुम्ही मोठा श्वास घेऊन श्री स्वामी समर्थ महाराज की जय सोडून द्या. एवढं करून पण बघा, मला पूर्ण खात्री आहे नक्कीच तुम्हालाही एकदम मोकळं झाल्यासारखं वाटेल आणि जे वाटणारे संकट, टेन्शन, भीती जे काही असेल भविष्याचा विचार तो सगळा मनातून डोक्यातून पूर्णपणे निघून जाईल. श्री स्वामी समर्थ.